मित्रांनो, आज माहूरच्या रेणुका मातेची गोष्ट बघणार आहोत। राजा रेणू काशीत राज्य करीत होता। त्याच्या पत्नीचे नाव भगवती। ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे। राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं। त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली। ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली। राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले। ती दिसायला फार सुंदर होती। पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले। स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली। अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले। स्वयंवर उपवर रेणुकेने जामदग्नी ऋषींना निवडले आणि त्यांना वरमाला घातली। त्यानंतर रेणुकेला 5 मुले झाली। त्या 5ची नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत। एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियसी सोबत जलक्रीडा करताना दिसला। ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली। तिकडे ऋषी जामदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते। आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जामदग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले। घडलेला प्रसंग त्यांच्या ज्ञानात आला। त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला। ते संतापले। त्या अपराधाची शिक्षा म्हणून जामदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली। 4 ही मुले मातृत्व भक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली। त्यामुळे जामदग्नी आणखीनच चिडले आणि त्यांना 4ही मुलांना शाप देऊन अग्नीत जाळून भस्म केले। तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला। त्यांनी झालेला प्रकार बारकाईने पाहिले आणि परशुरामाने वडिलांची आज्ञा मानून आपल्या आईचे धड वेगळे केले। परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले। त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले। आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले। परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली। त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली। मृतबंधू जिवंत झाले। मात्र रेणुकेचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते। त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले। रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली। रेणुकेस एक बहीण होती। तिचा नवरा सहस्रार्जुन हा नर्मदा काठच्या बहिष्माती नगरीत राज्य करीत होता। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जामदग्नीकडे होती। राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला। त्याने जामदग्नीकडे मागणी केली, मात्र त्यांनी ती फेटाळली। तेव्हा जामदग्नीचे पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी पाहून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला। जामदग्नीला ठार केले आणि कामधेनू हिरावून घेतली। त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आले। हा प्रकार पाहून त्यांनी क्षत्रियास विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। पित्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून तिच्या शोधार्थ एका पारड्यात जामदग्नीचे पार्थिव आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवून रानामोळा भटकत अखेर तो माहूरगडाला आला। तेथे श्री दत्तात्रयाने कोरी भूमी दाखवली। येथेच पित्यावर अंत्यसंस्कार कर असे सांगितले। परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले। या पाण्याने स्नान करून जामदग्नीवर अंत्यसंस्कार केले। त्यावेळी माता रेणुका सती गेली। सती गेल्यानं मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला। तोच आकाशवाणी होऊन तुझी आई जमिनीतून वर येईल, फक्त तू डोळे मिटून तिचे नामस्मरण कर, डोळे उघडून पाहू नको असे सांगण्यात आले। परंतु परशुरामाची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले। तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते। हीच तांदळा स्वरूपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय। मित्रांनो, माहूरच्या रेणुका मातेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।